श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एकादशीचे महत्त्व 4 भागांमध्ये सांगणार आहे. हा पहिला भाग आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या भागांमध्ये उपवासाचा खरा अर्थ, एकादशीची पौराणिक कथा आणि या दिवशी काय करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरपूर वारीचा संपूर्ण इतिहास. भाग 1. पंढरपूर, श्री विठ्ठल आणि भक्त पुंडलिकाची कथा. नमस्कार मित्रांनो. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या प्रत्येक भक्ताच्या हृदयाशी जोडलेला आहे. लाखो वारकरी दरवर्षी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला का जातात? विठ्ठल विटेवरच का उभा आहे? आणि या भक्ती परंपरेची सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम भक्त पुंडलिकाच्या कथेपासून सुरुवात करूया. पंढरपूरचे महत्त्व. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण शेकडो वर्षापासून भक्तीचे केंद्र राहिले आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी येथे दर्शनासाठी येतात. पण विठ्ठलाचे मंदिर इतके प्रसिद्ध कसे झाले याचे उत्तर पुंडलिकाच्या कथेत सापडते. भक्त पुंडलिक कोण होता? लोकपरंपरेनुसार पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांचा आदर करीत नसे. तो त्याच्या सेवेकडे दुर्लक्ष करीत असे. मात्र काही घटनांनंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने आपले संपूर्ण जीवन बदलले आणि आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असा निश्चय केला. दिवस रात्र तो त्यांची मनापासून सेवा करू लागला. श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटायला आले. लोकपरंपरेनुसार पुंडलिकाची निस्वार्थ सेवा पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करीत होता. देव दारात उभे आहेत हे कळूनही त्याने सेवामध्ये खंड पडू दिला नाही. त्याने जवळची एक वीट देवाकडे सरकवली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपया विटेवर उभे राहा. मी आई वडिलांची सेवा पूर्ण करून लगेच येतो तुमच्याकडे. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. विठ्ठल विटेवर का उभा आहे याच लोकपरंपरेतून विठ्ठलाच्या विटेवर उभ्या असलेल्या मूर्तीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ही कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची सेवा हीच देवाची सेवा आहे. भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर कर्तव्य, नम्रता आणि सेवा देखील आहे. विठ्ठल या नावाचा अर्थ. विठ्ठल या नावाबद्दल अनेक मतं आहेत. लोकपरंपरेत
विटेवर उभे राहिलेल्या देवाला विठ्ठल असे संबोधले आहे. अभ्यासकांनी या नावाच्या उत्पत्तीबद्दल विविध मते मांडली आहेत, परंतु यावर सर्वमान्य एकच निष्कर्ष नाही. मात्र भक्तांसाठी विठ्ठल म्हणजे प्रेम, करुणा आणि भक्तवत्सल परमेश्वर. चंद्रभागा नदीचे महत्त्व. पंढरपूरमधील चंद्रभागा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. वारीला आलेले अनेक भक्त प्रथम चंद्रभागेत स्नान करून त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. ही नदी भक्ती, पवित्रता आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानली जाते. या कथेचा संदेश, पुंडलिकाची कथा खरी असो वा लोकपरंपरेतून आलेली असो, तिचा संदेश अत्यंत मौल्यवान आहे. आई वडिलांची सेवा करा, अहंकार सोडा. कर्तव्याला प्राधान्य द्या, भक्ती आणि सेवा यांचा संगम साधा. याच संदेशामुळे ही कथा आजही लाखो भक्तांच्या मनात जिवंत आहे. आता प्रश्न असा आहे, पुंडलिकानंतर पंढरपूरची वारी कशी सुरू झाली? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम महाराजांनी या परंपरेला कसे घडवले? पालखी परंपरा कधी सुरू झाली? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. पुढील 2 भाग नक्की बघा.